नमस्कार मंडळी. खारीकच्या आतील बिया काढलेल्या आहेत आणि त्याचे बारीक तुकडे केलेले आहेत. आता मिक्सरमधून याचे अशा पद्धतीने रवाळ असं वाटण करून घेतलेलं आहे. आता कढईमध्ये 2 वाट्या शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे चांगले खरपूस रंगावर भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणा आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामध्ये प्रोटीन, फायबर आणि निरोगी फॅट्सचा चांगला स्रोत असतो. शेंगदाणा आपल्या रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करत असतो. शेंगदाण्यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम असतं आणि ते शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचं असं असतं. शेंगदाणे भाजल्यानंतर आपण या ठिकाणी पाववाटी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. ते सुद्धा आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपले ड्रायफ्रूट्ससुद्धा भाजून झालेले आहेत. आता त्याच्यामध्ये 1 वाटी आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे. सुकं खोबरंसुद्धा आपल्याला लालसर रंगावर भाजून घ्यायचं आहे. भाजलेल्या शेंगदाण्याच्या साली काढून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये 2 वेलची ॲड करणार आहोत आणि त्याचं मिक्सरमधून वाटण करणार आहोत. त्यानंतर 2 चमचे तुपामध्ये 1 वाटी गूळ घेतलेला आहे. आता तो चांगला मेल्ट करून घ्यायचा आहे. गूळ हा लोह आणि खनिजांनी समृद्ध असा पदार्थ आहे आणि तो ऊर्जेचा चांगला स्रोत आहे. आता आपण सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. सर्व मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. हाताच्या सहाय्याने सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मेल्ट केलेला गूळ ॲड करायचा आहे. अशा पद्धतीने पुन्हा एकदा मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. सतत परतवून सर्व मिश्रण एकजीव केल्यानंतर आता लगेचच आपण लाडू वळायला घेणार आहोत. हे लाडू उपवासाचे लाडू आहेत. अत्यंत रुचकर आणि चवीला असे एकदम अप्रतिम लागतात. उपवासाचा थकवा नाहीसे करणारे हे लाडू एकदा आवर्जून ट्राय करा. सांगितलेल्या प्रमाणामध्ये 12 ते 13 लाडू होतात. एकदा नक्की ट्राय करा. धन्यवाद.